चालले मी झक मारायला येणार आहे का मॅम? नाही तुम्ही हलक्यात का घ्यायला लागली? मारणार हात लावायचं मला नाही. हलक्यात तू निघ रे. मी आईला फोन तू निघ. लावतो. तुझ्या आईला फोन तुझ्या आईला लावतो. लाव. माझ्या नको. तुझ्या आईला फोन तुझ्या लाव. आईला मला नाही राहायचं तुमच्या संग. काय मला राहायचंच नाही तुमच्या काय संग. झालं? 5च मिनिटं ग. 5च मिनिटं आले मी. थांब. हा 5च मिनिटं. सुट्टे पैसे तेवढे घेते. हा आले. थांब ठेव. होय व सुट्टे पैसे असेल द्या ना मला जाऊन येऊ दे. सुट्टे पैसे आणि कुठे जायचे? कुठं जायचे म्हणजे? पिशवे हातात, मोबाईल आहे, आवरलंय. कुठं जाते मी? बाजारला का? मग माहिती आहे ना तुम्हाला दर आठवडे बाजार असतो इथे. हा मला वाटलं काय, मग विचारलं काय प्रॉब्लेम काय हो तुमचा? काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय आहे म्हटलं? अरे काय प्रॉब्लेम आहे तो? मग मला तसं का विचारते प्रत्येक वेळेस कुठे जायचं? मी म्हणलं सुट्टे पैसे द्या, माणूस देते, मी सांगते ना तुम्हाला. बरं जरी मी नाही सांगितलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना. अरे बाजारला चालले. अहो सकाळपासून चालू आहे की माझं. आज मला मेथी आणायची, आज मला हे आणायचंय. एवढं ऐकून सुद्धा परत म्हणते कुठे चालले? अगं मग मी नवरा आहे, मी विचारलं मग काय झालं तुला? नवरा म्हणजे काय पण विचारणार? एवढं सुद्धा बारीक सारी गोष्टी. तू एवढं का रागायला विचारणार माझा? वैताग आलाय मला तुमच्या ह्यासल्या स्वभावाचा. अरे तुमच्या माझी तब्येत सारखी बिघडायला लागली. टेन्शन किरकिर घरात सारखी नुसतं प्रत्येक गोष्टीला. काय घावलं नाही का सकाळ सकाळी इथं? सकाळ घाललंय म्हणजे काय डोक्याला ताण द्यायली? कुठं जायली काय जायली विचारायला नको मला. चालले मी झक मारायला येणार आहे का मॅम? नको ते डोक्याला ताप देऊ नको माझ्या. अजिबात नाटक नाही चालणार विनाकारण. डोक्याला ताप देऊ नको म्हणजे? अहो तुम्ही विचारतेच कसं काय म्हणलं मला? अरे काही जागा वेगळं असं काय विचारलं तुला? कुठं चालली म्हणून विचारलं? काय झालं तुला? माझं काय अस्तित्व आहे का नाही? माझ्या काय राहण्याला काय अर्थ आहे का नाही? प्रत्येक बारीक सारी गोष्टीला नुसतं कुठं चालली. अरे नॉर्मल आहे की हिथंच आहे की कुठं जायला चालले, कुठं मड पेटवायला कुणाचं? सरळ तर विचारते की मी आहे. सुट्टे पैसे द्या म्हणलं मला बाजारला जायचं. पुढचा शब्द टाकायच्या आधीच कुठं चालली? आणि माहित बी आहे बरं का, मी उत्तर द्यायच्या आधी आपणच म्हणतोय आणि बाजारला चालली का म्हणून. मग विचारायचंच कशाला म्हणते मी? काय गरज काय? आम्ही काय आता बारकी पोरगी राहिली का? पोरं सुद्धा कधी तुम्हाला विचारून बाहेर जात नाहीत. जात्यात खेळतात येतात महागारी. मला म्हणजे प्रत्येक गोष्टीला बंधन आहे ती. बघा मला ना ऐकून घ्या तुम्ही. मला तुमचं आज का नाही काहीही ऐकायचं नाही. मला वैताग येऊन गेलाय सगळ्या गोष्टीचा. तुम्ही काय करा बरं नाही लवकर देणं देऊ मला हे असल्या ह्याच्यात. तुम्ही काय करा माहितीये काय? तुम्हाला जी पटती ना, तुमच्यासोबत जी राहती, जाता येता मी चालले आले खाल्ले पिल्ले हे सगळं सांगती करती परमिशन घेते ना, अशी तुमच्या मनासारखी तुम्ही करून आणा. माझी काहीही हरकत नाही. पण मला बघसा तुम्ही आता मला सोडून द्या. होय आता हे नवीन चालू केलं काय? नवीन नाही लय जुनं आहे. मी फक्त वाढ बघायचं का तुला? करू का दुसरी? दुसरी करा पण मला सोडून द्या बरं का. मला नाही राहायचं तुमच्या संग. काय मला राहायचंच नाही तुमच्या काय झालं काय तुला? होय काय कुठलं लांबून बोलायचं? लांबून विषय कुठला? कुठं लांबून बोलायचं. हात लावायचं नाही मला. लांबून बोलायचं. कुठला झालं माझ्या जीवावर आले हे सगळं बरं का. माझ्या जीवावर आले. मला ना धडा आई बाप्पाला बी सांगता येईना झाले ना तर तुम्हाला बोलता येईना. मी काहीच विचारायचं नाही. अहो विचारा नको म्हणले. बॅग घेऊन चालले का मी? बॅग घेऊन चालले का कशी चालले दिसा ना का? तुझ्या मनासारखं सगळं चालणार? माय मनासारखं काय चालतंय? माय मनासारखं भाजी केली कधी चव लागत नाही. अहो कपडे धुवायला सुद्धा मला परमिशन नाही. दारातच का धुवायली? घरातच धु. भांडी घासायला लागले प्रॉब्लेम कशाला वाजवायला लागली? नाही घासावं तर म्हणायचं खरकट पडले की सगळं. नाही तुला आजच एवढा भडका कस का निघाला? मी काय आज विचारतो का तुला? अहो माणसाचं नाही का साठतं ना, साठवून फुटलंय आता माझं. आता मला माझ्याकडे साठवण्यासाठी राहायचं असेल तर माझ्या नियमातच जायचं. नाही राहणार म्हणलं की मग काय दादागिरी करायला लागलाय? स्पष्ट सांगितलंय ना नाही राहायचं मला. तुम्हाला जी पटते ना त्या संग लग्न करा आणि त्या संग सुखी राहा तुम्ही. मला अजिबात बोललं जा मग कर जा कुठली पण सांगा लागलीस मला. तोड बघितलं का डुकरासारखं आधी थोबड आरशात. तू काय मला हात लावायचं नाही तुम्ही. मारणार हात लावायचं नाही. हलक्यात का घ्यायला लागली? सर का मला हात हलक्यात का घ्यायला लागली एवढं? हलक्यात नाही वाजतच. कुठली भांडणं कुठे न्यायला लागलेच विनाकारण इथं किरकिर चालू केलीस तुम्ही. फक्त म्हणलं कुठं जायचं विचारलं तर विचारलं तुम्ही? मी नवरा आहे मी विचारणार ना. का विचारलं? पण मी नवरा आहे मी विचारणार. हसा नाही हसू नका. मला माझा तू म्हणते ना दुसरं लग्न करते लिहून दे मला. चल आणा की कागदपत्र. वकिलाला बोलवा आणि करून घ्या काय असते तूच कर की. मी कशाला करू? तू लिहून दे. तू म्हणलीस मला तुमच्या संग राहायचं नाही. मग मी एवढं स्पष्ट केलं तर मला नको जवायला डोक्यात जाऊ नका. डोक्यात जाऊ नको माझ्या. मारा लागले तुम्हाला. मला हात लावायचं नाही. हात तुम्ही नाही लावायचं मला हात. मारच की मारून टाका. तेवढंच राहिले आता. नाही हात नाही लावायचं मला आता. बस झालं माझं बी संपलं आता. ग बसा नाही तर ते जायचं घराच्या बाहेर पाऊल नाही
ते महिला संघटना असते ना तिथं तुमचं नाव देते का नाही बघा मी. दे त्यांना बी सांगतो तुझी काय 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 आहे ती हा सांगा नाटकं. काय सांगायचं ते. तुम्हाला बोलू देतात, नवऱ्याला सरळ म्हणते दुसरं तुम्हाला लग्न बोलू कर. देतात, हा. सांगतात कपडे काढून मारतील, कपडे तिथं काय काढून. तिथं काय बायांच्याच बाजून बोलतात काय त्यांना बी काहीतरी असेल ना ऐकून त्यांनी बाजू मला ऐकून बघितलं घेतली का नाही माझी बघितलं माणूस किती छळ करते या बाईचं. बाजू ऐकून घेतली का नाही माझी काय. आयला कुठं जायची परमिशन, दरवाजा सुद्धा उघडला का नाही. काय आलं प्रमिला, काय वैताग आणलाय नुसतं. हा बेडरूम मध्ये सुद्धा म्हणजे गेले. तुला काय आलं काहीच प्रमिला? विचारायचं नाही. काय आलं प्रमिला, काय आलं, काय आलं, तुला काहीच विचारायचं नाही असं म्हण की. काहीच विचारायचं नाही. अहो विचारा कोण नको म्हणलं विचारायला, पण कुठल्याही फालतू गोष्टीवर ना पानचट काय कसल्याही फालतू गोष्टी गोष्टीवर आता माणूस सरळ विचारत नाही कुठं चालली काय चालली. काय गरज काय म्हणते. पण मी काय एवढी बालिश आहे का आता, का माझं काय वय आहे का, माझं काय अस्तित्व आहे का नाही. आले ते मला नाही विचारता घेऊन येतात. तेवढी बुद्धी साधं पाहिजे बाजारला की. जायला 1 तास बी नाही, अर्धा तास बंद कर बडबड. वैताग नुसतं. ए, इथं कधी डोकं- बघितलं नुसतं हसून जिरवताय, नुसतं बंद कर हसून अजिबात जिरवताय. जायचं नाही कुठं. चल घरात तू जात कसं नाही, चल जाणारच बाहेर नाही. घरात तू घरात. नका देऊ मला पैसे, हाय माझ्याकडं बघते माझं मी काय. आणि आता बाजारला जात नाही, डायरेक्ट आईकडेच जाते. बसा तुम्ही, जा बघतो मी काय करायचं ते. करा काय तू करायचं. गेली तर दुसरी घेऊन येतो का नाही बघितलं. अरे बाबा जा घेऊन ये जा, हा जा. कस दुसरी आण ना तिसरी आण आणि करून घे. आणि तुला बघ कोण नांदवते ती. बघतो की. हा बघ बघ जा बघ आता जा जा निवट. जा. माझे मला व्यवस्थित हे बस करायचं. आता म्हणलेस ना आता शब्दावर ठाम राहतो. हा अजिबात बडबड मी करू राहणारच आहे हा, जा थांब. माझी मी राहणारच आहे. हा तुझ्या शब्दावर ठाम मी राहतो. राहणारच आहे. आता फक्त शब्द मला बदलायचा सोडायचं नाही. बरं का. हा? ते मी बघल काय कोण करायचं ते. तुमचं हे त्रास सहन करून घेते ना हा आणि कोण टिकते ना, मला पण तेच बघायचंय. हा बघतो. बघा तुम्ही. हा. काय कमी केलं तुला एवढं माया होय जीव काढायला काय लागली. कमी केले, हाल हाल करून टाकले नुसतं माझं. खाता पिता उठता बसता नुसतं टोमणे 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 टोमणे. वैताग घेऊन गेला सगळ्या गोष्टीचा. राह तुला कशी राहायची तशी? राहते माझं कळते बघतो. मला. चल निघ हा, जा निघ निघ चल निघ. ए गप म्हणा तुला आवाज वाढू नको. हा आता कसं लागतंय, आता कसं लागतंय बोललेलं, तसं मला बोलता येते रफली. बरं हा? थांब. तू निघ रे, मी आईला फोन तू लावतो निघ. थांब. हा तुझ्या आईला फोन तुझ्या आईला लावतो लाव, माझ्या नको. तुझ्या आईला फोन तुझ्या आईला लाव लावतो. जा, तुझ्या आईला फोन तुझ्या आईला लावतो. लाव जा. लाव जा तुझ्या आईला, आईला लाव, तुझ्या बापाला लाव, घेऊन यायला सांग. मी पण बघते आता. एका बाईचं का नाही एक संयम असते सण करण्याचा, तिथनं पुढे बाई सण करत नाही. गप बसती का आता तू? काळ थोबाड ह्याच्या संग कोण केलं तर असतं का मी करून घेतलंय. सांगायला लागले मलाच वर तोंड करून नसलेलं. वाईट मला आता 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 माझा राग आता शांत होत नाही. आता बस तुला काय करायचं ते कर.